कालपासून श्री क्षेत्र पुरी या ठिकाणी भगवान जगन्नाथ यांची रथयात्रा सुरू झाली आहे. पण ही रथयात्रा नेमकी का होते, भगवान जगन्नाथ रथात बसून नेमके जातात तरी कुठे, हे तुम्हाला माहिती आहे का? नाही? चला तर मग जाणून घेऊयात. रथयात्रेच्या 58 दिवस आधी म्हणजेच अक्षय तृतीयेला या रथांच्या रथ बांधणीची सुरुवात होते आणि आषाढ महिन्यातल्या शुक्ल पक्षातील द्वितीयेला ही रथयात्रा निघते व भगवान जगन्नाथ त्यांचे मोठे बंधू बलभद्र व बहीण सुभद्रा या रथांमध्ये बसून मंदिरापासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या श्री गुंडीच्या मंदिरात 7 दिवस राहायला जातात आणि 10व्या दिवशी म्हणजेच आषाढ दशमीला तिन्ही रथ पुन्हा मुख्य मंदिरात परत येतात व या परतीच्या यात्रेला बहुडा यात्रा असे म्हणतात. श्री गुंडीच्या मंदिरामध्ये श्री जगन्नाथ यांचे दर्शन घेणे म्हणजेच वृंदावनातील श्रीकृष्णांचे दर्शन घेतल्यासारखे असते. या रथांना विशेष नावे देखील आहेत, म्हणजेच जगन्नाथांच्या रथाला नंदीघोष, श्री बलरामांच्या रथाला तालध्वज व सुभद्रादेवींच्या रथाला देवदालन असे म्हटले जाते. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा व अशीच माहिती नियमित मिळवण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या चॅनलला धन्यवाद.